श्रीनगर इथं झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेत 1200हून अधिक वस्तू आणि सेवांच्या करांचे दर निश्चित झाल्यानं जीएसटी लागू होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। याच अनुषंगानं दर निश्चितीनंतर जीएसटीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ जयंत फलके आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आत्ताच आपण बातमी वाचली की श्रीनगर इथल्या परिषदेमध्ये वस्तू आणि सेवा कर संदर्भात जी परिषद झाली त्यामध्ये जी करनिश्चिती करण्यात आली त्या संदर्भात अधिक काय सांगू शकाल? कालची आणि आजची जी जीएसटी काउन्सिलची बैठक झाली ती काउन्सिलची बैठक पूर्ण जीएसटी प्रणालीसाठी खूप महत्त्वाची होती आणि ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट जी झाली की कर प्रणाली आणि कर दर हे निश्चित करण्यात आले। सेवांसाठी लागणारे कर दर जे 0, 5, 12, 18 आणि 28 आणि काही गोष्टींवरती सेस लावलाय आणि सेवांवरती 0, 5, 12, 18 आणि 28% असे 4-5 प्रकारचे रेट वेगवेगळ्या प्रकारे निश्चित करण्यात आले। आता हे रेट निश्चित करणं आवश्यक होतं कारण प्रत्येक राज्याची प्रणाली ही वेगवेगळ्या वस्तूंवरती आणि सेवांवरती चालते। त्या अनुषंगाने सगळे राज्य आणि केंद्र सरकार यांनी मिळून एक निश्चित केलेला दर आहे आणि त्यानुसार आता पुढे इथून पुढेची कर प्रणाली चालू होणार आहे जीएसटीची। आता कुठल्या वस्तू स्वस्त होतील किंवा कुठल्या महाग होतील याबद्दल साधारण सामान्य लोकांमध्ये उत्सुकता असते, त्याबद्दल काय सांगाल? आणि हा 0% टॅक्स म्हणजे नेमकं काय त्याबद्दलही सांगा। 0% टॅक्स म्हणजे उदाहरणार्थ आता ह्यात वैद्यकीय सेवा आणि शिक्षण सेवा ह्या सेवांवरती 0% टॅक्स लावणार। 0% टॅक्स का लावला जातो तर सरकारसाठी ह्या आवश्यक गोष्टी आहेत आणि ह्याच्यावरती टॅक्स गोळा करणं हे सरकारचं उद्देश नसतं, पण ह्या सेवा लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, परंतु त्याची माहिती सरकारला मिळणं आवश्यक आहे, म्हणून त्याला 0% टॅक्स लावलेल्या सेवा म्हणतात। आणि बाकीच्या सेवा ज्या आहेत सेवा आणि वस्तू त्यातल्या काही सेवा आणि वस्तू बघाल तर त्यातले रेट्स खूप वाढलेले आहेत, थोडे खूप नाही 3-4% वाढले आहेत। त्यात 2 व्हीलर्स आणि गाड्यांचा जो प्रकार आहे त्यात टॅक्सचा रेट आता 28% राहणार आहे, जो आतापर्यंत 23.7% होता इफेक्टिव्ह म्हणजे एक्साईज प्लस वॅट धरून, आता तो 28% जाणार आहे। काही गोष्टी स्वस्त होणार आहेत, उदाहरणार्थ साबण, तेल, केसाला लावायचं तेल, टूथपेस्ट ह्या छोट्या छोट्या गोष्टी 4% आणि 5% स्वस्त होतील। आत्ता जे काही केलेलं आहे त्या सरकारने केलेल्या टॅक्समध्ये 18% पेक्षा कमी रेट हा 81% वस्तूंना लागलेला आहे। म्हणजे सरकारने रेट वाढवताना खूप अति वाढवलेला असंही काही केलेलं नाही आणि 19% गोष्टी अशा आहेत की ज्यांचा रेट 18% पेक्षा जास्त आहे, त्यामुळे याची झळ सर्वसामान्यांना पोहोचणार नाही जास्त प्रमाणात आणि उलट्या येणाऱ्या काळात ह्या गोष्टींचे रेट नंतर सोपे होऊन ते लोकांना स्वस्त मिळू शकतील गोष्टी। आता ही जी जीएसटी कर प्रणाली आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय किंवा ती कर प्रणाली नेमकी आहे काय? जीएसटी कर प्रणाली ही तुम्ही जे ॲडिशन करता कुठल्याही उद्योजकाने त्याच्या वस्तूत किंवा सेवेत केलेलं ॲडिशन त्याच्यावरचा टॅक्स आहे। आता ह्या जीएसटी कर प्रणालीचं आणि पूर्वीच्या सेल टॅक्स आणि एक्साईजमध्ये फरक काय तर आतापर्यंत चालत आलेल्या प्रणालीत ही पूर्णपणे पेपर बेस होती, म्हणजे मी तुम्हाला बिल द्यायचं, एका उद्योजकाने दुसऱ्या उद्योजकाला बिलं द्यायची आणि त्यावरती मी बेनिफिट क्लेम करायचा किंवा सेट ऑफ क्लेम करायचा। आता ह्या पद्धतीत जीएसटीमध्ये संपूर्ण कर प्रणाली ही वेब बेस असणार आहे, म्हणजे तुम्हाला बिलं ही ऑनलाईन अपलोड करायला लागतील। जर मी त्याच्यावरती टॅक्स भरला असेल तरच समोरच्याला त्याच्यावरचा सेट ऑफ घेता येईल आणि त्यामुळे लोकांना ह्याच्यात कागदपत्र आणि कंप्लायन्स करणं हे जरा खूप जिकरीचं काम होईल, पण हे मासिक बेस पद्धतीने राहणार आहे आणि नियमितता असल्यामुळे ह्याच्यात सरकारला उत्पन्न खूप चांगल्या प्रमाणात येणार आहे। म्हणजे व्यवहार खूप पारदर्शक होतील, मग ते छोटे असतील किंवा मोठे असतील? व्यवहार पारदर्शक होतील, व्यवहाराची माहिती नियमितपणे सरकारला द्यायला लागणार आहे सगळी, त्यामुळे सरकारकडे सगळ्या प्रकारची माहिती इन्क्लुडिंग तुमचं विजेचा वापर आणि बँकेचे व्यवहार याची माहिती सरकारकडे असणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची माहिती सरकारपासून आता लपून राहणार नाही। आतापर्यंत आपण फक्त वर्षाच्या शेवटला ज्यावेळेस कर निश्चिती केली जायची त्यावेळेस आपण असेसमेंट करताना बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस आणि काही स्टेटमेंट द्यायचो, पण सरकारचं तुमच्या कुठल्याही प्रत्येक व्यवहारावर लक्ष नव्हतं। जीएसटीमध्ये सरकारचं तुमच्या प्रत्येक व्यवहारावर लक्ष असणार आहे, याची काळजी घ्यायची। बरोबर, त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा तयारी करावी लागणार आहे, उद्योग क्षेत्रातल्या लोकांनाही त्यासाठी वेगळी तयारी करायला लागणार आहे। सर्वसामान्य माणसांना याच्यात काही तयारी करायची नाही कारण ते कन्झ्युमर आहेत, ते ग्राहक म्हणून वापरतात, पण ह्याच्यात उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक संस्था, सरकारची वेगवेगळे उपक्रम या सगळ्यांना तयारी करायला लागणार, कारण ह्या जीएसटीमध्ये सरकारने सगळ्यांना कव्हर केलेले, कुठली अशी एक जागा राहिली नाही की एक संस्था राहिली नाही की त्यांना कव्हर केलेलं नाही। इव्हन त्यांच्या स्वतःच्या सरकारी प्रणालीत आहेत, ग्रामपंचायतीपासून तर कलेक्टर ऑफिसेस होते, त्यांनाही ह्या प्रणालीत त्यांनी ॲड केलेलं आहे। त्यांच्यावरती जबाबदाऱ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत, ज्या एका व्यावसायिकावरती आहेत त्या नाही आहेत,
पण दोन्हीकडे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या संस्थांचा भारतातल्या ज्या प्रत्यक्ष सेवा वापरतात त्यांचा ह्याच्यात सहभाग आहे. मगाशी तुम्ही बोलता बोलता जीएसटी म्हणजे एक प्रकारे लग्नच आहे असं तुम्ही जे म्हटलं होतं त्या संदर्भात त्यातली एक कन्सेप्ट अशी आहे की बेसिकली आतापर्यंत आपण एक जनरल सर्वसामान्य कन्सेप्ट अशी झाली की सेल टॅक्स आणि वॅट, आधी वॅट होता, आता वॅटचा जीएसटी झाला, काही फरक पडणार नाही. तर सेल टॅक्स टू वॅट मी साध्या भाषेत सांगायचं झालं जे सर्वसामान्य कळेल की एखाद्या आपण घरात बारसं करतो, बाळ तेच असतं पण त्याचं नाव दिलं जातं, तर तसं सेल टॅक्स टू वॅट झालंय. पण वॅट टू जीएसटी म्हणजे लग्न करण्यासारखं, कारण घरात येणाऱ्या व्यक्तीला आपले व्यवहार, आपल्या गोष्टी सगळ्या सांगायच्या आहेत. त्यामुळे आता इथे सरकारला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या, त्यामुळे त्या अँगलने मी त्याला लग्न म्हणतोय की तुम्हाला आता तुमच्या गोष्टी तुमच्यापुरत्या लपवून ठेवायच्या नाहीत, तर त्या सगळ्या सरकारला उघड्या करायच्या आहेत. त्यामुळे त्याला लग्न ही कन्सेप्ट म्हणतो जीएसटीला. आता केंद्र आणि राज्य शासनाकडे महसुली उत्पन्न वाढेल, स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही महसुली उत्पन्न वाढेल, पण रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतील का? ह्याच्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, कारण ह्या कंप्लायन्स प्रोसेसमध्ये आत्ताचे तुमचे जे अकाउंटंट आहेत त्याच्यापेक्षाही अधिक तुम्हाला एक नवीन जीएसटी कंप्लायन्ससाठी एक व्यक्ती लागणार आहे. कारण याच्यात दर महिन्याला 3 रिटर्न आहेत, 10 तारीख, 15 तारीख, 20 तारीख. काही ठिकाणी TDS लागू आहे, तर त्याची तारीख आहे 13. आणि ही सगळी प्रक्रिया करताना तुमचे हिशोब, तुमचा माल, तुमच्या वस्तू ह्या सगळ्या नीट हिशोबाप्रमाणे पाहिजेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता तुम्हाला माणसं ठेवायला लागणार. त्यामुळे प्रत्येकाकडे एक माणूस ॲडिशनल होणार आहे. परत ह्याच्यात तुमची पीसीची रिक्वायरमेंट, इंटरनेटची रिक्वायरमेंट, स्टेशनरी वाढणार आहे. त्यामुळे तसं अप्रत्यक्ष बघायला गेलं तर हे थोडंसं इकॉनॉमीला बूस्ट देणार असेल अप्रत्यक्षरित्या. आणि मला वाटतं याच्यातनं चांगल्या प्रकारची रोजगार संधी उपलब्ध होणार आहे मुलांना येणाऱ्या काळात. आणि त्यामुळे प्रत्यक्ष कर भरण्यावर सुद्धा सकारात्मक परिणाम याचा होईल. त्याच्यावरती परिणाम होणार आहे सकारात्मक, कारण सरकारने नियम आणि त्याच्यावरती लागलेले दंड याचा बघता आणि याच्यात तयार केलेली योजना पूर्ण जीएसटी सिस्टीम किंवा जीएसटी ऍक्ट हा बघता कुठल्याही प्रकारचा स्कोप असा राहणार नाही की टॅक्स इव्हिजन किंवा टॅक्स अवॉइडन्स करता येईल. टॅक्स डिले होऊ शकेल पण त्याच्यातही चालणार नाही, कारण एकमेकांना सेट ऑफ पास करायचं असल्यामुळे त्यात वेळ घालून चालणार नाही. अदरवाईज तुम्ही जर दुसऱ्याला सेट ऑफ देऊ शकत नसाल तर तुम्हाला धंद्यात राहणं थोडंसं अवघड जाईल. त्यामुळे ह्या येणाऱ्या काळात ह्याचं कर कलेक्शन म्हणजे टॅक्स कलेक्शन म्हणता येईल ते खूप वाढणार आहे चांगलं सरकारचं या पद्धतीने. आणि ह्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. ओव्हरऑल आता जे काही इकॉनॉमिस्ट म्हणतात काय की 2% पर्यंत GDP वाढेल, तर ती शक्यता आहे ह्याच्यात. तर उद्या या संदर्भातच अधिवेशन आहे, राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन 3 दिवसाचं आहे. विरोधक शंका उपस्थित करतीलच त्यांच्या मनात ज्या आहेत, तर त्या समन्वय कसा राखायला हवा असं वाटतं? ह्याच्यात एक सरकारने जीएसटी आणताना एक सगळ्यात महत्त्वाची घटना केली ती एक सगळ्यात सुंदर की जीएसटी काउन्सिल नावाची एक कन्सेप्ट तयार केली. त्या काउन्सिलमध्ये केंद्राचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे अर्थमंत्री, केंद्राचे अर्थमंत्री आणि बाकीचे अधिकारी वर्ग या सगळ्यांचा मिळून तो एक ग्रुप तयार केला आणि त्याला जीएसटी काउन्सिल नाव दिले. त्यामुळे ह्याच्यातले कुठलेही निर्णय होताना निर्णय हे केंद्र सरकार घेणार नाही किंवा राज्य सरकार घेणार नाही, तर ते जीएसटी काउन्सिल घेणार आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टींची माहिती किंवा मांडणी करायची असेल किंवा कुठलाही कर एक्झम्पशन किंवा अवॉर्ड म्हणजे रेट कमी करायचे किंवा रेट वाढवायचे, टॅक्सेस पेनल्टी वाढवायचे तर पेनल्टी कमी करायचे, कुठलाही बदल कायद्यात करायचा असेल तो जीएसटी काउन्सिलच्या अप्रुव्हल शिवाय होऊ शकत नाही. यामुळे इथे कुठे कुठल्याही राज्य सरकारला स्वतःची मतं मांडायचा अधिकार असेल तर मतं तिथे जीएसटी काउन्सिलमध्ये मांडावीत. त्याच्यासाठी ही जागा राहणार नाही. आणि ह्याच्यात संवाद खूप महत्त्वाचा राहणार आहे. हा संवाद चालू ठेवणं आणि चालू राहणारच आहे, कारण प्रत्येक राज्याची घटना वेगळी. राजस्थानला लागणारे नियम केरळला लागणार नाहीत आणि महाराष्ट्राला लागणारे नियम आसामला लागणार. त्यामुळे प्रत्येक राज्याला स्वतःचं जे काही एक भौगोलिक अस्तित्व आणि तिथली एक प्रणाली, सोशल सिस्टीम बघता त्या पद्धतीने निर्णय करायला लागणार आहेत. आणि हे सगळे जीएसटी काउन्सिल लक्षात ठेवूनच निर्णय करते. त्यामुळे आजच्या याच्यात ट्रॅक्टरवरती टॅक्सचा अजून निर्णय केलेला नाही, गोल्डवरती निर्णय केलेला नाही, बीडी आणि हे बारीक बारीक गोष्टीत की ज्याचा खूप सर्वसामान्यांपर्यंत परिणाम होणार आहे त्याच्यावरती निर्णय अजून झालेले नाहीत. ते निर्णय त्यांनी 3 जूनच्या मीटिंगमध्ये राखीव ठेवलेले आहेत. तुम्ही जसं म्हणालात तसा संवाद महत्वाचा आहे. संवाद तर ही जेव्हा अंमलबजावणी प्रत्यक्ष होईल तेव्हा सगळ्या स्तरातील लोकांचा संवाद असणं खूप गरजेचं आहे. तर कुठल्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहावं, काय थोडक्यात सांगाल? संवाद आता एक उद्योजकाचा त्याला जो कोणी सेवा देतोय त्याच्याशी संवाद महत्वाचा आहे. तो ज्यांना वस्तू विकतोय, सेवा देतोय त्यांच्याशी संवाद महत्वाचा आहे. त्यामुळे हा संवाद ही घटना ह्या सगळ्या जीएसटीत खूप महत्वाची आहे. कारण संवाद नसेल तर खूपशा गोष्टी अडकल्या जाणार आहेत आणि प्रगती नाही होणार आपली. वस्तू आणि सेवा कर या संदर्भात जीएसटी संदर्भातले जे विविध पैलू आहेत त्याची अगदी सोप्या शब्दामध्ये नेमकेपणाने तुम्ही माहिती सांगितलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.